महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो कटकारस्थान रचला जात आहे त्याच्यातला हा भाग आहे. ऐसे धनी कोण आहे, पण बोलवीते धनी करवीते धनी कोण? हे पोलिसांनी शोधायला पाहिजे. हा इंटेलिजन्सचा फेलियर आहे. ज्या शहरात मुख्यमंत्री राहतात, ज्या शहरात केंद्रीय मंत्री राहतात, त्या शहरात आणि त्या केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळच्या भागामध्ये अचानक दंगल पेटते. एका चादरीवरनं दंगल पेटते. ती चादर तिथे राहतेच कशी काय? मला आठवतं, मला माहिती आहे की एखादा पुतळा जाळला आंदोलनाच्या दरम्यान तर पहिल्यांदा पुतळा गायब केला जातो की कुठलीही निशाणी नको, वाद नको. ती चादर राहते कशी काय? हा हे 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 दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे सगळं घडलं ना. पोलिसांना जबाबदार धरायचं की नाही? पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडावी ना. या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्र पेटवण्याचं काम आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, औरंगजेब नाही, तुम्हारे जेब के ऊपर ध्यान दो. औरंगजेबला पुढे करून तुमचा जेब, तुमचा खिसा व्यवस्थित कापला जातोय तो बघा. अंबादास दानवे असं म्हणाले की गेले 2 प्रयत्न नितेश राणेंनी उल्लेख केलेला असं म्हणतायत की जे विरोधक बाहेर माझ्या नावाने किंवा माझा राजीनामा मागतायत, सभागृहामध्ये एकही माणूस का बोलत नाही? असं आहे, बाहेर राजीनामा मागतायत वगैरे. खरं तर कॅबिनेट मिनिस्टरनी काय बोलावं ह्याला मर्यादा आहे. तो कॅबिनेटमधला एक भाग आहे. कॅबिनेट इज अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, सामुदायिक जबाबदारी आहे. त्यामुळे एखाद्या कॅबिनेट मिनिस्टरनी बाहेर येऊन उटपटांग बोलावं आणि मग माझ्याबद्दल तुम्ही हाऊसमध्ये काय गरज आहे बोलायची? पण आता तरी या प्रकरणानंतर त्यांच्या अशा वक्तव्यांना महाराष्ट्र जोपर्यंत सगळ्या जिल्ह्यांमध्ये आग लागत नाही तोपर्यंत हा शांत होणार नाही विषय. जिल्ह्यांमध्ये आगी, पोलीस त्यांना सहकार्य करतील आणि मग हे प्रकरण शांत. तुमचं म्हणणं आहे की पोलीस सुद्धा या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक कालच्या प्रकरणावर तर सिद्ध झालं की पोलीस तेच करतायत. ती चादर तिथे पडली, आग लागलेली चादर होती, ती उचलून बाहेर काढली असती ते दंगल झालीच नसती. नागपूर दंगली प्रकरणी दोषीवर अशी कारवाई केली जाईल की त्या दोषींना पाकिस्तानमधला आपला अब्बू या देईल असे हे पाकिस्तान, अब्बू, टब्बू, अफगाणिस्तान तेवढंच करा यार. आपल्याला आता महाराष्ट्रात काय दुसरा विषयच नाहीत ना. कोण करा निलंबन, त्यांना काढून तिचा आली होती. तुमचं इंटेलिजन्स काय करत होतं? तुम्ही काय करतात? एवढी मोठी दंगल होणार आहे माहिती असताना तुम्हाला आली आणि पोलिसांना दगडफेक केली, त्या सगळ्या हातांवर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. ज्यांनी पोलिसांवर दगडफेक करा तोडून. तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही सर्व सत्ताधीश आहात. 240चे पाशवी बहुमत आहे तुमच्याकडे. तोडून टाका हात, कलम कर डालो. एक शेवटचा मुद्दा की चांगलं आहे. महाराष्ट्राला अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म म्हणजे नरेंद्र दामोदर दास मोदी. मला माहीत नाही मराठी माणसाच्या संवेदना, मराठी माणसाचा स्वाभिमान हा कुठे गेला आहे. पण मला आनंद आहे की आपली तुलना आता गुजराती समाजाबरोबर व्हायला लागली.